हाय हॅलो नमस्कार. कशा सगळे मस्त मजेत. तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड असे काही व्हिडिओ मी अपलोड करत असते. तर आता मी कुठे गेलेली आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे फेरी बोट असते, फेरी बोटने आम्ही गेलेलो आहोत. याचा सविस्तर एक फेरी बोटचा व्हिडिओ मी केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, ते तुम्ही जाऊन बघा. मग तिथून जवळच लगेच वसई किल्ला आहे, तोही मी कॅप्चर केलेला आहे. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ तो लगेचच अपलोड होणार आहे. आणि वसई किल्ला केल्यानंतर त्याच्याच जवळ आहे शनीचं मंदिर. तर जर तुम्ही शनिवारी गेला तर इथे दीपमहोत्सव असतो, म्हणजे दिव्यांचं सगळे आरास केलेली असते, ते तुम्हाला बघायला मिळेल. बाळूमामाचं मंदिर पण आहे, ते बघायला मिळेल. आणि त्याच्या पुढे वाघोली, इथे नाला सोपाराच्या इथे वाघोली म्हणून एक ठिकाण आहे. तिथे 15 फूट आतमध्ये असं गणपतीचं मंदिर आहे. तर तुम्ही तिथे गेलात तर नक्कीच बघा ते, कारण खूप चांगलं आहे. म्हणजे वीर खणताना तिथे म्हणतात की गणपती सापडला होता, गणपतीची मूर्त आणि शंकराची पिंड सापडली होती. तर त्यांनी तिथे ती ठेवली आहे आणि जिथे सापडली तिथेच ते मंदिर केलेलं आहे. म्हणजे विहिरीच्या आकारासारखं आहे. आणि आता नवीनच स्वामी समर्थांचं मठ तिथे झालेलं आहे. जर तुम्ही 10 मेच्या आधी गेला तर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. म्हणजे फळ महोत्सव आहे तिथे, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याचा प्रसादही 10 मेला असणार आहे. 30 एप्रिल ते 10 मेपर्यंत आहे ते. आणि आता आपण जाऊयात गणपतीचं दर्शन घ्यायला. तर असं आतमध्ये आहे, म्हणजे तिथे विहिरीचं काम चालू होतं, त्यावेळेला त्यांना हे मंदिर सापडलं. जसं मी सुरुवातीला एक फोटो दाखवला आहे बघा, तो तुम्ही स्टॉप करून ते तुम्ही बघू शकता. आणि असं अंडरग्राऊंड असल्यामुळे ते असं खालती स्टेप्स करून यायचं. दरवेळेला आपण असं वरती जातो ना, पण हे मंदिर पूर्ण मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात पण मे बी एकच असं मंदिर आहे की ते अंडरग्राऊंड मंदिर आहे. म्हणजे 15 ते 21 फूट आतमध्ये हे मंदिर आहे. तर आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊयात. अंगारिका पण आहे, तर म्हटलं चला हा व्हिडिओ अपलोड करूया. तर मग बोला गणपती बाप्पा मोरया. आणि जर तुम्ही इथे येऊन गेला असाल तर मला कमेंटमध्ये सांग, आणि जर गेला नसाल तर नक्की त्या बाजूला गेलात तर जा. खूप चांगलं बघण्यासारखं ठिकाण आहे ते. आम्ही गेलो होतो तेव्हा लिची महोत्सव होता, पण हे खूप आधीचा व्हिडिओ आहे. तर तो माझा अपलोड करायचा राहिलेला, तर तो मी आत्ता केलेला आहे. आणि आता त्यांचं फ्रूट महोत्सव चालूच आहे. 10 मेपर्यंत त्यांचा महोत्सव आहे. आणि त्याच्या बाहेर हे आहे ते सेल्फी पॉईंट आहेत, काही त्यांनी ठेवलेले आहेत. आणि आता नवीन तिथे स्वामी समर्थांचं पण मठ त्यांनी चालू केलेलं आहे. काहीतरी ते 25 का 30 दिवसामध्ये त्यांनी बांधलेलं आहे ते मठ. तर नक्कीच तिथे पण, म्हणजे त्याच्याच बाजूला आहे, तर त्याचं पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा आणि शेअरही करा, म्हणजे अजूनही बऱ्याच जणांकडे आपले हे व्हिडिओ जातील.